विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे। आतापर्यंत आपण 59 नाम श्लोक बघितले आणि त्या 59 श्लोकातलं प्रत्येक नामांचा विवरण आपण बघितलं। आता श्लोक 60वा बघतोय आपण। श्लोक आधी वाचू। अनिर्विण्णस्तविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः। या श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 435वं नाम आपण बघतोय। अनिर्विण्णः। ओम अनिर्विण्णाय नमः। आप्तकामत्वात् निर्वेदोऽस्य न विद्यत इति अनिर्विण्णः। आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की अंतःकरणातील अत्यंत तीव्र कामनांची पूर्ती न झाल्याने येणारी उदासीनता म्हणजेच अनिर्विण्णता, यालाच निर्वेद म्हणजे विरक्त असंही म्हटलेलं आहे। खरं तर भगवंत इच्छारहित असल्याने आप्तकाम आहे, कुठलीही त्यांना इच्छा नाही आहे। अपूर्तीचं दुःख मग त्यांच्या ठाई कसं असेल? हे जे भाष्य केलं आहे यामध्ये अशी शंका येऊ शकते की भगवंत जर इच्छारहित आहे तर मग अपूर्तीचे दुःख त्यांच्या ठाई कसे असेल? ते सामान्य जीवाच्या बाबतीत शक्य आहे। इच्छा कामना पूर्ण झाला नाही तर मग उदासीनता विरक्तता येते, पण ते तात्पुरतीच खरं तर। पण भगवंत तर परिपूर्ण आहे, त्यामुळे इच्छांची परिपूर्ती संभवतच नाही, म्हणजे अपूर्णता त्यांच्या ठिकाणी संभवत नाही। म्हणूनच त्या श्रीहरीस अशा प्रकारचा निर्वेदही नाही आणि म्हणून अनिर्विण्ण म्हटलेलं आहे। निर्वेद शब्दाचा अर्थ कर्माची विरक्तता असं म्हटलं जातं। मग कर्माची विरक्तता ही भगवंतामध्ये नाही, कारण भगवंताने सांगितले न मे पार्थास्य कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणि। 4थ्या अध्यायामध्ये गीतेच्या 22व्या श्लोकात आपण बघितलं आहे। भगवंत म्हणतात या तिन्ही लोकांमध्ये त्रिषु लोकेषु न किंचन, या तिन्ही लोकात मला काही कर्तव्य नाही आणि नानवाप्तमवाप्तव्यं न अनवाप्तम अवाप्तव्यम असं त्यांनी जे म्हटलंय की मला काही मिळवण्याजोगेही नाही, कुठली वस्तू असंही नाही, किंवा काही मिळवायचं आहे असंही नाही, तरीही मी कसं वर्त एवच कर्मणी, तरीही मी कर्म करीतच असतो। उत्साहाने अनंत कर्मे तो करीत असतो। हा उत्साह फलासक्ती नसल्यामुळेच आहे, कारण फलासक्ती असले की उत्साह राहू शकत नाही। सामान्य जीवांचं काय असतं, फलासक्तीमध्ये कर्म केल्यावर फळावर दृष्टी असल्यामुळे त्यातून योग्य ते यश लाभ मिळाला नाही की मग उत्साह टिकून राहत नाही सामान्यांचा। मग कंटाळा, मग रागद्वेष इत्यादी भाव आल्याने कर्मशक्ती क्षीण होत जाते। कधी त्यातून मग उदासीनता येते, विरक्ती येते, पण ही उदासीनता किंवा ही विरक्ती कधी कधी तात्पुरती सुद्धा असते। निर्वेद हा शब्द प्रायः संसाराबद्दलच्या कंटाळ्यास किंवा वैराग्यास लावतात। उदासीनता हाही त्याचा अर्थ घेतलेला आहे। गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगताना 23व्या श्लोकात हा शब्द आलेला आहे। अनिर्विण्ण, योग न कंटाळता धैर्याने उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे, या संदर्भातला तो उपदेश आहे। भगवंत करतात आहे की सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा। परमात्म्याला अनिर्विण्ण म्हटलं कारण परमात्म्याला कर्म निर्वेद म्हणजे कर्माची विरक्ती किंवा उदासीनता नाही, त्याला वीट नाही, उत्साहाने अनंत अनंत कर्मे करणारा भगवंत आहे। शिवाय फलासक्ती नाही, रागद्वेष नाही, शिवाय कर्तृत्वाभिमानही त्याच्यापासून दूर आहे, ते सुद्धा त्याला नाही। या सगळ्या भावांपासून तो मुक्त आहे, सहजच मुक्त आहे, आणि म्हणून तो कसा आहे, अनिर्विण्ण म्हटला आहे। त्याची कर्मस्फूर्ती अजस्र आहे, पण त्या कर्माचा त्याला यत्किंचितही भार नाही, कारण ते सगळे कर्म कसे आहेत, अकर्म झालेले असतात, करून न केल्यासारखे, आणि म्हणून कर्तृत्वाभिमान पण असण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणूनच या अर्थाने उदासीनता म्हणजेच अनिर्विण्णता आणि उत्साहपूर्ण कर्म करत राहणे म्हणजे अनिर्विण्ण चेतसा असा अर्थ इथे घ्यायचा, आणि तो कर्म करीतच असतो। म्हणून भगवंताचे एक नाम अनिर्विण्ण आहे हे सांगितलेलं आहे। 436 नाम बघतो आपण। स्थविष्ठः
ओम स्थविष्ठाय नमः। वैराज्यरूपेण स्थितः स्थविष्ठः। अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यो इति श्रुतेः। मुंडक उपनिषदामध्ये हा असा उल्लेख आलेला आहे। वैराज्य रूपेण म्हणजे विराट पुरुष, दिव्य महिमा ज्याचा आहे तो असा स्थविष्ठ म्हणजे स्थूल अभिव्यक्ती असणारा असा तो। याआधी आपल्याला 19व्या श्लोकामध्ये 53वे नाम पण आपण हे बघितलंय। स्थविष्ठ याचा अर्थ आहे अत्यंत स्थूल, अत्यंत शक्तिशाली, हाही अर्थ सांगितलाय। विशेषस्तस्य देहोयम स्थविष्ठश्च स्थवीयसाम। इथे भगवान श्री विष्णूंना स्थविष्ठ का म्हटलंय तर सर्व विश्व हाच त्याचा आकार आहे, कारण प्रगटनामध्ये तो अत्यंत स्थूल झाला आहे। म्हणजेच हा जो व्यक्त विश्वाकार दिसतो तोच कसा आहे स्थविष्ठ परमात्मा होय। ध्रुव तारका, सूर्यचंद्र, ग्रह नक्षत्रे, मेघ आणि विद्युत, वृष्टी, वारे, डोंगर, टेकड्या, नद्या, नाले, ताल, तलाव आणि सागरोपसागर किंवा महासागर ह्या उत्तम, मध्यम आणि अधम लोकातील स्वर, भुवर आणि भूर या लोकातील मुख्य मुख्य घटकांनी नजरेत भरणारा जो परमात्मा तोच कसा आहे स्थविष्ठ होय। हा समस्त व्यक्त विश्वाकार म्हणजेच स्थविष्ठ परमात्मा म्हटल्यानंतर कवींनी त्रिभुवने, सप्तभुवने व 14 भुवने घेऊन त्याच्या अवयवांची आपापल्या रुचीप्रमाणे कल्पना केली आहे। स्थूल आणि स्थविष्ठ परमात्म्याचे स्वर्ग मस्तक आहे, चंद्र सूर्य डोळे आहेत, अग्नी मुख आहे, आकाश शरीर आहे आणि दिशा त्याचे हस्त आहेत। या स्थविष्ठ परमात्म्याचे काल चरण आहे आणि पृथ्वी त्याचे पादपीठ आहे असे स्थूल मानाने म्हणता येईल। या विश्वरूपाला पाहून अर्जुन ध्यायला त्याला या विश्वरूपाच्या प्रवृत्तीचा काहीच बोध होईना। गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये जेव्हा विश्वरूप दाखवलंय भगवंताने अर्जुनाला तेव्हा वर्णन आलेलं आहे की रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरूपादम। तुमचं हे महान रूप, महान अनेक वक्त्र, नेत्र अनेक, महाबाहू आहेत, बहुबाहू आहेत आणि पुन्हा उरू, पाद असं अनेक प्रकारे वर्णन। म्हणजे हा विश्वरूप दाखवताना कसं स्थविष्ठ झालाय, स्थूल रूप दाखवलंय त्याने आपलं हे, आणि विशाल रूप ज्याला म्हणता येईल असंही, स्थूलपेक्षाही विशाल रूप जे दाखवलंय असं। नभस्पृशन दीप्त मनेक वर्णव व्यात्ताननं दीप्त विशाल नेत्रम दौष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म। माझं हे सगळं सुख आता हरपलंय हे सगळं बघून, तुझं हे विश्वरूप बघून असं अर्जुन म्हणतोय। भगवंताचे विशाल अतिविशाल रूप पाहून अर्जुन घाबरला असेल तर नवल नाही। त्याला या भगवंताच्या प्रवृत्तीचा, त्याला त्याच्या श्रेष्ठत्वाचा काही बोधच होईना। जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण त्या भूमिकेवरून अर्जुनाला तो आत्मबोध देत आहेत। कोणता तो बोध तर ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम। ईश्वर सर्व भूतांच्या हृद्देशे हृदयामध्ये वास करतोय आणि या सर्व भूतांना जणू काही यंत्रावर कसं फिरवलं जातं एखाद्या गोष्टीला त्याप्रमाणे मायेने आपल्या या सर्व भूतांना यंत्रारूढानी भ्रामयन त्यांना फिरवतोय। म्हणून त्याला शरण जा, सर्व भावानी हे अर्जुना त्याला शरण जा आणि त्याच्याच प्रसादामुळे पराम शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त करशील असंही भगवंतांनी स्वतः अर्जुनाला सांगितलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये। सरते शेवटी अपरक्षोत्व हे सगळं ज्ञान आत्मबोध देत आहेत। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। सर्व धर्मांनी मला, त्या सर्व धर्मांचा त्याग करून मलाच एकट्याला तू शरण ये आणि मग मी तुला सर्व पापातून मुक्त करील, मोक्ष
मिळवून देईन. मा शुचः, शोक करू नकोस, दुःख करू नकोस, असं भगवंत त्यावेळेस म्हणतात आहे. दिक कालव्यतीत चिन्मात्र होऊन राहिल्याखेरीज या विश्वात कुठेही क्षेम नाही. इतर सारे कसे आहेत? क्षयी आहे. पण दिक काला अतीत म्हटलेलं आहे. हे चिन्मात्रच आहे, बाकी सगळं क्षयी आहे. आणि सारी प्रवृत्ती, सारी विश्व प्रक्रिया संहाराची आहे. हाच तो परमार्थ बोध भगवंत देतात आहे. ऋते पित्वान्न भविष्यंती सर्वे. अर्जुना, तू यांना मारला नाहीस तरी सुद्धा हे मरणार आहेस, असंही पुन्हा सांगतात आहे. त्या शत्रूकडील योद्ध्यांचा नाश होणारच आहे. कारण मीच कसा आहे? कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध हो. म्हणजे मीच काळ होऊन नवे वाढलेला महाकाल बनून नाश करणाराही मीच आहे. जीवन देणारा, भरण पोषण करणारा, तुमची काळजी घेणारा, सर्व काही, अगदी सर्व काही मीच आहे. आणि म्हणून तो अतिविशाल, अतिभव्य, अतिबलवान, अति आनंद स्वरूप कोण आहे? तर परमात्माच आहे. म्हणून त्याला स्थविष्ठ असं म्हटलंय. दिव्य महिमा ज्याचा तो भगवान श्री विष्णू सविष्ट म्हटला आहे. आदि शंकराचार्यांनी म्हणून म्हटलंय की वैराज्य रूपेण स्थितः, ते यासाठीच की तो विराट पुरुष असल्यामुळेच अत्यंत स्थूल, सविष्ठ असाही आहे. दिव्य महिमा त्याचा आहे, म्हणून तो सविष्ट. श्लोक 60, 437 नाम बघतोय आपण. अभूहु. ओम अभुवे नमः. अभूहु म्हणजे अजन्मा. भू म्हणजे जो होतो तो, जन्मतो तो, किंवा होतो तो. अ लागलाय म्हणून नकारार्थी अर्थ घ्यायचा आहे की जो न होणारा, न जन्मणारा, म्हणून अभूहु असं म्हटलंय. सर्व व्यक्त सृष्टी होणारी आहे, जन्मणारी आहे. परंतु परमात्मा कसा आहे? अभू आहे, अजन्मा आहे, न होणारा, न जन्मणारा. जे जन्मते त्यामागे षड्विक्रिया लागतात. म्हणजेच कोणत्या? तर जन्मणे, असणे, वाढणे, बदलणे, झिजणे, मरणे. परंतु जो मुळी जन्मतच नाही त्याच्या मागे कोणत्या विक्रिया लागू होत नाही. हे स्पष्ट आहे. परमात्मा हा अविक्रिय आहे आणि म्हणून त्याला अभूहु म्हणायचं. परमात्मा हा वस्तुतः सर्व विलक्षण आहे. जगातील कोणत्याही वस्तूने त्याचे वर्णन व्हावयाचे नाही. म्हणून सर्वांचा निषेध होणार नाही किंवा जो जन्मणारा नाही. हा नकारार्थी भाव म्हणजेच नय समास घेतला इथे. नय तत्पुरुष समास म्हणजे नकारार्थी. न भवती भूहु अभूहु, किंवा भवती म्हणजे भवती इति भूहु, होतो तो म्हणून भू म्हणायचं. आणि न भूहु तो अभूहु अशा अर्थाने नय समास घेतलेला आहे. नेती हा त्याचाच आशय आहे. आत्मतत्व कसे आहे तर गीतेत आपण बघितले. न जायते म्रियते वा कदाचिन न अयम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. न जायते म्हणजे हा जन्मत पण नाही, न म्रियते हा मरत नाही, किंवा कदाचित न अयम भूत्वा किंवा होऊन तो पुन्हा होणार पण नाही. न भविता वा न भूयः म्हणजे पुन्हाही नाही, आधी नाही, पुढे कधीही नाही. म्हणजे वाढत पण नाही, घटत पण नाही. हा कसा आहे? केवल स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून अजः नित्यम शाश्वतः अयम पुराणो. म्हणून याला अज, नित्य, शाश्वत आणि पुराण असं म्हटलेलं आहे गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. विक्रियेमध्ये हा पडत नाही. म्हणजे षड्विक्रियेपैकी हा कशातही नाही. 2 स्थित्यंतरामधील स्थिती म्हणजे असणे, म्हणून त्याला आहे असं म्हणता येतं. नाही म्हटले तरी तो विक्रियेमध्ये सापडतो. जी सद्वस्तू आहे तिला नाही कसे म्हणायचे? म्हणून त्याला नाहीही म्हणता येत नाही. जी वस्तू पूर्वी नव्हती ती नंतर आली म्हणजे तिला झाली म्हणतात किंवा म्हणावायचे. पण जे निरंतर आहे, आहेच आहे, त्याच्या बाबतीत होणे या क्रियेला वावच नाही. आणि म्हणून ते होत नाही, जन्मत नाही. ते शाश्वत असल्यामुळे मरत पण नाही.
म्हणजे मरणही त्याला लागू होत नाही. वाढणे म्हणजे याच्या आधीच्या पासून मोठे होणे, आणि मग घटणे म्हणजे आधीच्याहून लहान होणे. पण जिथे आधी नाही, मागाहून असा कालविभागही संभवत नाही, त्याचप्रमाणे जिथे नवीन काही जोडताही येत नाही किंवा मुळातून काही खोडताही येत नाही, तिथे वाढ घट कशी व्हायची? त्यामुळे त्याही विक्रिया त्याच्या ठायी संभवत नाहीत. हे समस्त विश्व, विचित्र विश्व, षड विक्रियांचा खेळ आहे. पण त्यात तो परमात्मा कुठेच सापडत नाही. त्यानेच सगळे बनवलेलं आहे. तोच ह्या सगळ्या क्रिया घडवून आणतो, करतो. कर्तृत्व त्याचंच, पण कुठेही त्यात तो सापडत नाही. तद विलक्षणता हेच त्याचं लक्षण आहे. अभूहू हे त्याचंच द्योतक किंवा वाचक आहेत. 60व्या श्लोकामध्ये अनिर्विण्ण स्तविष्टो भूर धर्मयूपो महामखः ही जी वरची ओळ आहे, काहींनी इथे स्तविष्ठो भूहू घेतलाय, असं एकच नाम घेतलंय. म्हणजे वेगळा स्तविष्ठ किंवा अभूहू असं न म्हणता स्तविष्टो भू असं म्हटलंय. भू म्हणजे इथे पृथ्वी अर्थ घेतलाय तिथे काहींनी, आणि भगवंताला इथे पृथ्वी जर म्हटलं तर तेही सार्थ आहे. जसं जीवनाच्या भव्य नाट्याला पृथ्वीच आधार आहे, पृथ्वीची जीवनाची रंगभूमी आहे, त्याचप्रमाणे भगवान नारायणाच्या आधाराने विश्वातील सर्व अनुभूतींचं नाट्य विश्व चालू असतं. भू म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजे आधार, या अर्थाने भगवंत सर्वांचाच आधार आहे असा अर्थ घेता येईल. तसेच ज्या या परमात्म्याचे, त्याच्या श्रेष्ठत्वाचे ज्ञान ज्या साधकाला होईल त्याला पुन्हा जन्म नाही, म्हणजे तोही अभू होऊ शकतो. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति, गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलंय की जे या वार्धक्य मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते या ब्रह्माला, अध्यात्म आणि संपूर्ण कर्माला जाणतात, असं गीता म्हणते. असं हे एक नाम अभूहू. श्लोक 60, 438 नाम बघतो आपण. धर्मयूपहा. ओम धर्मयूपाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की यूपे पशुवत तत्समाराधनात्मका धर्मास्तत्र बध्यंत इति धर्मयूपहा. यागामध्ये, याग म्हणजे यज्ञयाग जेव्हा करतात त्या यागामध्ये यज्ञ पशु बांधण्याचा स्तंभ असतो, त्याला यूप असं म्हणतात. यूप ही यज्ञीय परिभाषा आहे. यूप म्हणजे खांब, मेढ ज्याला म्हणता येईल. परमात्मा धर्मयूप म्हणजे धर्माचा खांब का म्हटलाय? तर आमचे संपूर्ण जीवन धर्ममय म्हणजे यज्ञमय झाले पाहिजे, यज्ञात खपले पाहिजे. म्हणजेच प्रत्येक कर्म यज्ञमय म्हणजे समर्पण भावनेने झाले तरच ते यज्ञमय म्हणायचे. असं जेव्हा होईल तेव्हाच यज्ञ संपन्न होईल. आमचं संपूर्ण जीवन एक यज्ञच आहे. आणि ज्या खांबाला बांधून करायचे तो खांब म्हणजे परमात्मा, कारण परमात्मा सर्व धर्माचा आधार आहे. हा यज्ञ सामान्य नसतो. सामान्य यज्ञ स्थूल असतो, भौतिक असतो, मर्यादित कालाचा असतो. परंतु जीवन यज्ञ कसं आहे? आजीवन चालवायचा असतो. यातील यजमान म्हणजे यज्ञ करणारा, यजमान पत्नी म्हणजे यज्ञवेदी, म्हणजे यजमान आणि यजमान पत्नी ज्यांना म्हणतात, किंवा यज्ञवेदी, यज्ञाग्नी, यूप, पशु, आज्य म्हणजे तूप त्यात टाकणे, समिधा इत्यादी सर्व यज्ञ सामुग्री जीवनरूप असते. हा आध्यात्मिक यज्ञ होय. ज्ञानी पुरुष हा असा यज्ञ करीत असतो. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कामांची परिणती अखेर ज्ञानातच व्हावायची असते. जीवन यज्ञमय बनवण्यासाठी मनुष्यासमोर काहीतरी ध्येय हवं. अशा यज्ञामुळे व्यक्तीवर संस्कार मग घडत असतात. उत्तरोत्तर आपली अभिवृद्धी करून घ्यायची असेल तर धर्ममय कर्म करीत जावे. हळूहळू ते सामूहिक बनले तर मग कालांतराने राष्ट्रीय स्फूर्ती केंद्राचे स्थान त्याला प्राप्त होईल. देण्याची, समर्पणाची, आदरयुक्त अंतःकरणाने नतमस्तक होण्याची, कुणा करता तरी, कशा करता तरी झिजण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय यज्ञ भावना. त्यानेच मग जीवन कसं होईल? दैदिप्यमान बनेल. धर्म वेगळा, जीवन वेगळे
असं द्वैत राहता कामा नये. म्हणजे धर्म वेगळा आणि जीवन वेगळे असं द्वैत राहता कामा नये. धर्म आपला आधार असला पाहिजे. आमची आदर्श काव्ये म्हणजे कोणती? तर रामायण, महाभारत आहेत. त्यांचे नायक राम आणि युधिष्ठिर दोघेही धर्मपुरुष आहेत. महाभारताचे नायक म्हणजे युधिष्ठिर. रामराज्य आणि धर्मराज्य हे पर्यायच आहे. राम म्हणतो, नाहम अर्थपरो देवी लोकम आवस्तुमुत्सहे विद्धिमाम ऋषिभिस्तुल्यम केवलम धर्ममाश्रितम. धर्मराज म्हणतो, धर्मफल लोभाने आचरवायचा नसतो. मी धर्माचा वाणी नाही. कुछ तो बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, असं इक्बाल म्हणतो. शायर आहे मोठा. तो म्हणतो की काहीतरी आहे की ज्यामुळे आमची हस्ती मिटत नाही. म्हणजेच जो धर्माने वागतो, सत्याने वागतो, त्याचं जीवन कसं होतं? यज्ञमय होतं आणि त्याचीच कीर्ती अखेरपर्यंत राहतं. म्हणजेच कुछ तो बात है की हस्ती हमारी मिटती नाही, त्याचीच आठवण पुन्हा पुन्हा केली जाते. धर्माचा आदर्श हा धर्माचा आग्रह आहे, ज्यात आपले संपूर्ण जीवन होमायचे. तो धर्म हाच यज्ञ होय. आणि ज्यात म्हणजे त्यामध्ये ज्याला आपला हा जीव पशु म्हणून बांधला आहे, तो युप म्हणजे कोण आहे? तर परमात्मा होय. आमचे जीवन त्याच्या हाती आहे आणि म्हणून श्री महाविष्णू धर्मयुप म्हणून संबोधलेला आहे. श्लोक 60. 439 नाम. महामखः. ओम महामखाय नमः. यस्मिन्नर्पिता मखा यज्ञ निर्वाणलक्षणफलं प्रयच्छन्तो महान्तो जायन्ते सह महामखः. ज्यांना अर्पित केलेले मख म्हणजे यज्ञ निर्वाणरूप फल देत महान होत जातात, म्हणून ते भगवान महामख असं म्हटलेलं आहे. महामख म्हणजे मोठा यज्ञ. ज्याचा मख मोठा तो महामख. असं का म्हटलं असेल? तर त्याला समर्पित केलेल्या यज्ञामुळे पूर्ण मुक्ती मिळते. म्हणून इथे लिहिलंय, यस्मिन् अर्पिता मखा यज्ञ निर्वाण लक्षण फलम प्रयच्छन्तः. निर्वाण म्हणजे मुक्ती, या अर्थाने पूर्ण मुक्ती मिळते, म्हणून त्याला महामख असं म्हटलंय. एखादा यज्ञ लहान किंवा मोठा कशावरून म्हणावायचा? जितका सोहळा मोठा तितका तो यज्ञ मोठा म्हटल्यास महत्त्व देवतेला न दिले जाता देवतेला दिले जात नाही. जर फार मोठा सोहळा करायचा एखाद्या यज्ञाचा, तर पुष्कळदा त्या ठिकाणी तिथे देवतेला महत्त्व दिलं जात नाही, बाह्य अवडंबराला दिले जाते. आणि म्हणून हे लक्षण अन्वर्थक नव्हे. तर जिथे महादेवाची म्हणजेच मोठ्या देवाची, परमात्म्याची आराधना होते, तोच कसा आहे? महामख म्हटला पाहिजे. एखाद्या यज्ञामध्ये परमात्मा पूजिला, यजिला, भजला जातो की अन्य कोणी देवता, हे कसं ठरवायचं? तर त्याची सोपी खूण आहे. जिथे कुठल्या कामनेने, इच्छेने यज्ञ होतो, तिथे तो अन्य देवता आराधना आहे असे समजावे. म्हणजे इतर देवतांची तिथे पूजा केली जाते. कुठल्या तरी कामनेने, इच्छेने यज्ञ जेव्हा करायचा असतो, काही यज्ञ केल्या जातात, त्यावेळेस ते इतर देवतांच्या आराधना तिथे आहे असं समजायचं. अशा कुठल्याही कामनेने आराधना होत नाही, तो कोणता? तर तो महायज्ञ समजावा. आणि असा निष्काम आत्मयज्ञच काय आहे? महामख म्हटला जातो. ज्या यज्ञाचा सोहळा दीर्घकाल चालतो आणि त्यात असंख्य लोक भाग घेतात, तो उघडच महामख म्हणायचा. पण हा असा मख कोणाचा होतो? तर फक्त एका परमात्म्याचाच. म्हणून तो महामख म्हटला जातो. कामनेने ज्या देवतांचे यज्ञ होतात, ते यज्ञ कामना करणारेच करणार आणि कामनापूर्ती होईपर्यंतच करणार. म्हणून हे असले यज्ञ अल्प किंवा क्षुद्र म्हटल्या जातात किंवा तात्पुरते ते असतात अशा अर्थाने. तेवढ्यापुरती ती देवता त्यांच्यावर प्रसन्न होते आणि पुन्हा ते फळ कसं असतं? अल्प असतं. पुन्हा तीच कामना करण्याची पुन्हा पुन्हा प्रवृत्ती होत जाते अशा अर्थाने. म्हणून त्याला त्यांनी अल्प किंवा क्षुद्र यज्ञ अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये सांगितलेच आहे की अंतवत्तु फलं तेषाम. त्या देवतांची पूजा करणारे जे असतात, त्या देवता त्यांना प्रसन्न होतात
पण त्यांना मिळालेलं जे फळ असतं हे नाशिवंत असतं, तेवढ्यापुरतंच ते त्यांना मिळणारे असते. पण परमात्म्याच्या यज्ञाला मात्र निमित्त नाही किंवा नसते, आणि म्हणूनच तो कसा आहे, निरवधी चालणार आहे. निरवधी म्हणजे त्याला कुठला अवधी नाही, इतक्या काळापर्यंत असं नाही, अगदी अनंत काळापर्यंत तो असा यज्ञ चालणार आणि सर्व त्यात भाग घेणार. आणि म्हणून तो सर्वांतर्यामी परमात्माच काय म्हटला जातो, महामख, मोठा यज्ञ. महायज्ञ ज्याला म्हणता येईल त्याला महामख म्हटलेलं आहे. सर्व जीव या निजांतर्यामीवर अनिमित्त आणि निरवधी प्रेम करीत असतात. अशा प्रकारे निरपवाद सर्व जीव ज्यावर प्रेम करतात आणि नित्य निरंतर करतात, त्याहून मोठा मख किंवा मोठा सोहळा कोणाचा म्हणावा. सारांश कोणत्याही दृष्टीने पहा, मोठी देवता म्हणून पहा किंवा मोठा सोहळा म्हणून पहा, त्याचे सृष्टी निर्मितीचे कार्यही निरंतर सुरू असतं आणि तेही निष्काम, कुठल्याही स्पृहेने नव्हे, कुठल्याही कर्तव्य म्हणून नव्हे, तर तोही एक यज्ञच होय. परमात्मा म्हणतातच की नमे पार्थासे कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. मला कुठलेही कर्तव्य नाही किंवा कुठलीही स्पृहा पण नाही, तरी हे माझं कर्तव्य कर्म चालूच असतं. गीतेत भगवंतांनी असंही म्हटलं आहे की ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. जे अर्पण अर्थात स्रुवा ज्याला म्हणतात ती आधीही ब्रह्मच आहे. हवन करण्यायोग्य द्रव्य तेही ब्रह्मच. तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियासुद्धा ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगं फळ मग कसं असतं, तेही ब्रह्मच, म्हणजे मोक्ष देणारं, निर्वाण फल देणारं. निष्काम बुद्धीनी पुन्हा बुद्धी कशी आत्मनिष्ठ करून किंवा केवळ यज्ञबुद्धीनी म्हणजे आनरण्य, अघायत्व व कृतज्ञत्व संपादनाकरता केलेले असे जे कर्म असतं, असा जो कर्म करतो त्याचेच सगळं कसं असतं, कर्म ब्रह्मार्पण होतं. कर्मबंधन राहत नाही. असे यज्ञार्थ कर्म मोक्षदायक होते आणि तेच या श्लोकात सांगितलं आहे की परमात्मा तिथे नित्य प्रतिष्ठित असतो. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. सगळ्या गोष्टी या ब्रह्मार्पण म्हणजे या दृष्टीने केलेल्या असतात. कुठलाही कामना त्या ठिकाणी नसते आणि अशाच ठिकाणी मग परमात्मा नित्य प्रतिष्ठित असतो. अशा प्रकारे जिथे या श्री महाविष्णूची, नारायणाची आराधना होते, तोच काय आहे, महामख म्हणजे मोठा यज्ञ म्हटला आहे. आणि निर्वाण फल त्याच्या पूजनाने मिळते, तोच होय. आणि म्हणूनही त्याला ज्याचा मख म्हणजे यज्ञ मोठा तो महामख, या अर्थानेही हे महामख नाम या ठिकाणी आलेलं आहे. श्लोक 60 440 नाम बघतो आपण. नक्षत्र नेमिही. ओम नक्षत्र नेमये नमः. सह ज्योतिषां चक्रम भ्रामयंस्तारामयस्य शिशुमारस्य पुच्छदेशे व्यवस्थितो ध्रुवः. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की सूर्यचंद्रादी ग्रह गोल ज्या क्रांती वृत्तातून फिरत आहेत, भ्रामयन म्हटलेलं आहे म्हणजे क्रांती वृत्तातून फिरत आहेत, ते क्रांती वृत्त 12 राशीत आणि 27 नक्षत्रात विभागलेलं आहे. अशी ज्याची नक्षत्रमय नेमी म्हणजे वाट आहे, तस्य शिशुमारस्य हृदये ज्योतिषचक्रस्य नेमिवत् प्रवर्तकस्थितो विष्णुरिति नक्षत्र नेमिही. सर्व नक्षत्र मंडळाचा मध्य असा तो नक्षत्र नेमी. नेमी म्हणजे नाभी किंवा मध्य किंवा केंद्र अशासारखा आदि शंकराचार्यांनी अर्थ घेतलेला आहे. परमात्म्याचं एक नाम म्हणून नक्षत्र नेमी होय. नक्षत्र म्हणजे वाटेवरचा तळ. सर्व तेज परमात्म्याचीच असल्यामुळे चंद्र सूर्याजी तेजो राशी ही भगवती विभूती होय. 15व्या अध्यायात गीतेच्या म्हटलेलंच की यदादित्यगतं तेजो जगद्भासे ते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. त्याच्यामधलं असणार जे तेज आहे सगळं मीच आहे. किंवा 10व्या अध्यायातही म्हटलेलं आहे की आदित्यानामहम विष्णु आणि ज्योतिषाम रविरंशुमान किंवा नक्षत्राणामहम शशी.
ह्या सगळ्या भगवत विभूती माझ्याच होत. म्हणूनच त्याच्या अनुषंगाने परमात्मा हा नक्षत्र नेहमी म्हटलेला आहे. श्री शंकराचार्यांच्या भाष्यात शिशुमार शब्द आलेला आहे. तस्य शिशुमारस्य हृदय असं म्हटलेलं आहे. शिशुमार शब्द आलेला आहे. हे जे तारकामय ज्योतिष चक्र आहे त्याला शिशुमार अशी संज्ञा दिली आहे. आणि यानुसार ज्योतिष चक्रासहित संपूर्ण नक्षत्र मंडलाला तो फिरवीत आहे. आणि त्या फिरवीत ध्रुवाच्या ठाई हे समस्त ज्योतिष चक्र केंद्रित असून त्याच्याच प्रेरणेने प्रेरित होत आहे. अशा प्रकारे ध्रुव संज्ञक परमात्मा हा ज्योतिष चक्राच्या अंतर्यामी नियंता म्हणून नक्षत्र नेहमी म्हणावयाचा. ज्या केंद्राभोवती चंद्र सूर्यादी सहित सर्व ग्रह गोल आणि सर्व नक्षत्रे फिरत असतात तो मध्यबिंदू त्याला नक्षत्र नेहमी म्हणजे आस. कोण? तर तो आस म्हणजेच श्री नारायण होय. म्हणजेच मध्य नाभी ज्याला म्हणता येईल किंवा केंद्र तो श्री नारायण होय. इथे ते आलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. शरीर रूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्याच्या कर्मानुसार तो फिरवित असतो. तो अंतर्यामी परमेश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात तोच राहिलाय. या वचनाकडे दृष्टी ठेवून आदि शंकराचार्यांनी त्याला नाभी असेही म्हटलंय. शिशुमार चक्राच्या वर्णनात विष्णू हृदय असं आलेलं आहे. विष्णू शिशुमारस्य हृदय म्हटलेलं आहे म्हणजे विष्णू ज्याचे हृदय आहे असं म्हटलंय. पुढे गभस्ती नेहमी हा शब्द आलेला आहे. याच विष्णू सहस्रनामामध्ये येणार आहे. पुढे 486 नाम 65व्या श्लोकामध्ये त्यात गभस्ती किरणांच्या चक्रामध्ये सूर्य रूपाने जो स्थित तो श्री नारायण होय असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे नक्षत्र नेहमी म्हणजे तो परमात्माच होय असं या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे तोच मध्य आहे, तोच नाभी आहे, तोच केंद्र बिंदू आहे, तोच हृदयस्थानी असणारा श्री नारायण होय. म्हणून नक्षत्र नेहमी हे एक त्याचं नाम आहे. श्लोक 60 441 नाम बघतो आपण. नक्षत्री. ओम नक्षत्रिणे नमः. चंद्र रूपेण नक्षत्री किंवा नक्षत्राणामहं शशी इति भगवत वचनात. सर्व नक्षत्र ताऱ्यांचा जो अधिपती चंद्र आहे किंवा सर्व नक्षत्रांमध्ये चंद्र तो मीच आहे असं भगवंत गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगतात की नक्षत्राणामहं शशी. नक्षचा अर्थ आहे जाणे, प्रवास करणे आणि त्याला उपयोगी जे विश्रांती स्थान ज्याला त्र म्हणतात म्हणून नक्षत्र होय. चंद्र सूर्यादिकांची आपल्या नित्य प्रवासातील अशी घरे म्हणजे 27 किंवा 28 मानली गेलेली आहेत. जसं 27 नक्षत्र म्हणजे कोणती तर अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी इत्यादी त्यांची नावं आहेत. या नक्षत्रांच्या नावातील बरीचशी पदे कशी आहेत? स्त्रीलिंगी असं दिसून येतं. कारण गृहिणी गृहमुच्यते, गृहिणीशिवाय घर वसत नाही. अर्थात 27-28 जी घरं आहेत ही चंद्राच्या तितक्या पत्नी आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांची ती वेगवेगळी भवनं आहेत. जसं खलाशी हे नित्य प्रवासी असतात त्यामुळे त्यांची देशोदेशी बंदरावर घरे असतात. चंद्र सूर्यही तसेच आकाश समुद्रातील दर्यावर्दी होत. त्यांची सफर सारखी चालली असते म्हणून त्यांची ही इतकी घरे आणि तितक्या त्यांच्या पत्नी म्हणजे गृहिणी. या सर्व नक्षत्रांचे हे सर्व तेज कोणाचे आहेत? तर परमात्म्याचेच आहेत. आणि चंद्र सूर्य या तेजाच्या ठळक विभूती आहेत आणि म्हणून त्या विभूतींना अनुलक्षून परमात्मा हा नक्षत्री म्हणावयाचा. पण त्याचबरोबर परमात्मा आत्मतेजो रूपाने प्रत्येक जीवाच्या किंबहुना भूताच्या ठाई ज्या अर्थी विसावला आहे, वसला आहे त्या अर्थी तो नक्षत्री होय, आवासी होय, विश्राम स्थान तोच होय. त्र हा प्रत्यय लावून जसं वक्त्र, श्रोत्र, नेत्र, गात्र, पात्र इत्यादी शब्द साधले आहेत. वक्त्र म्हणजे मुख म्हणजे त्र म्हणजे स्थान म्हणजे बोलण्याचं स्थान. श्रोत्र श्रु धातूपासून झालेलं श्रो म्हणजे ऐकणे या अर्थाने आणि त्र म्हणजे ऐकण्याचं स्थान, श्रोत्र म्हणजे कान. तसंच नेत्र, गात्र, पात्र
तसाच हा नक्षत्र शब्द आहे. नक्ष म्हणजे जाणे, प्रवास करणे, आणि त्याला उपयोगी जे विश्रामस्थान ते नक्षत्र म्हटलंय. परमात्मा आत्मतेज रूपाने सर्वांठाई वसलाय म्हणून तो नक्षत्री होय. म्हणजे विश्रांतीचं स्थान, आवासी ज्याला म्हणता येईल, आणि म्हणून हे परमात्म्याला नाव दिले आहे. ईशावास्योपनिषदामध्ये असं म्हटलंय की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. सृष्टीमध्ये जे काही आहे ते सर्व भूतजात दिसतंय ते सगळं ईश्वरानेच व्यापलेले आहे. ईश शब्द फार महत्वाचा आहे. परमात्मा, परब्रह्म एवढाच अर्थ दर्शवण्याकरता हे पद आलेलं नसून एकंदर साऱ्या सृष्टीतील सत्तेचं उगमस्थान दाखवण्यासाठी ईश हे पद आलाय. सत्ता म्हणजे स्वामित्व किंवा मालकी. सृष्टीतील एकंदर सर्व स्थूल आणि सूक्ष्म पदार्थावर या ईश्वराची सत्ता आहे. तोच कसा आहे? सर्वव्यापी आहे. सर्व सत्ताधीश तोच आहे. गीतेतही भगवंत सारखं म्हणतात की येन सर्वमिदं ततं. गीतेच्या 18व्या अध्यायात आलेलं आहे की ज्यांनी हे सगळं जग व्यापलेलं आहे. ततमचा अर्थ व्यापलेला आहे. किंवा 7व्या अध्यायात ते म्हटलंय की वासुदेव सर्वमिती. सगळीकडे जो वसला आहे, वास करतोय, तो वासुदेव रूपाने मीच होय. गीतेतही सांगितलेलं आहे. जन तेवढी वसती आणि विजन म्हणजे ओसाड असं नाहीये. म्हणजे जन म्हटलंय की जन म्हणजे लोक, हे फक्त वसती, आणि जे विजन आहे ते ओसाड असं नाही. तर ते रीते नाहीये, तेही पूर्ण आहे. म्हणजे विजन जे आहे ते सुद्धा पूर्ण आहे. परमात्म्याने परिपूर्ण आहे. चतुर्दश भुवनांमध्ये जे काही जगत आहे म्हणजे येणारे जाणारे हे सगळं ईश्वराचं आवास्य आहे, आवासस्थान आहे. तो नक्षत्री होय असं म्हटलेलं आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाम, श्री नारायणाचं, महाविष्णूचं एक नाम नक्षत्री असं श्लोक 60, 442 नाम बघतोय आपण आता. क्षमहा. ओम क्षमाय नमः. समस्त कार्येषु समर्थः क्षमः. क्षमत इति वा क्षमया पृथ्वी समः. वाल्मिकी रामायणामध्ये असं वचन आलेलं आहे की समस्त कार्यात तो क्षम म्हणजे समर्थ होय. क्षम म्हणून त्याचं एक नाम सांगितलेलं आहे. समर्थ म्हणजे सक्षम असं आपण म्हणतो. दुसरा अर्थ केलाय क्षमावान. जो समर्थ तोच क्षमा करू शकतो, आणि जो क्षमावान असेल तोच क्षमापती बनेल. या विश्वामध्ये पूर्ण फक्त परमेश्वर आहे. मनुष्य अपूर्ण आहे. त्यामुळे पदोपदी सगळ्यांच्या हातून लहान मोठ्या चुका होतच असतात. परमात्मा हा सर्व समर्थ असता तो अज्ञान जीवांचे अनाचार आणि अत्याचार सहन करतो. पण कसा? तर आशावंत राहून सहन करीत आहे. आशावंत राहून म्हणजे कधीतरी हा जीव सुधारेल या अर्थाने. जसे अज्ञानी किंवा दुर्वर्तनी मुलगा शहाणा होईल, नीट वागेल अशी आशा कोण बाळगतं? तर बाप सदैव बाळगून असतो. आणि मुलाविषयीचं वात्सल्य त्यामुळे त्याचं कमी होत नाही. त्याचा तो तिरस्कार करीत नाही. त्याच्यावर तो उपकार करतो, उपचार करतो. उपचार का करतो? की हा काहीतरी बदलेल, सुधारेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजवतो. हा एक प्रकारचा उपकारच आहे. तसा हा परमात्मा निग्रह समर्थ असून आशा बाळगून अनुग्रहच करीत आहे, क्षमा करीत आहे. सर्व कार्य करण्यामध्येही जो कसा आहे? सक्षम आहे, समर्थ आहे. त्याला कोणाच्या साह्याची जरुरी नाही. परमेश्वराची प्रत्येक कृती व्यवस्थितपणाचे धडे देते. सर्व कार्यात किती कुशल सक्षम आहे बघा. गवतावर पडलेले एखादे लहानसं फूल हातात घ्या, त्याचे नीट निरीक्षण करा. सुंदर घाटदार पाकळ्या, मनोवेधक रंग, हलक्या गडद रंगाच्या छटा, त्यातील पराग, जीवनरस, नेणाऱ्या वाहिन्या, फुलाखालचे हिरवे संरक्षण, किती आखीव रेखीव सुसंगत. काही वृक्षांचे सुद्धा असंच. फुलांचे रूपांतर फळात होते, त्यातून बीज निघते, त्यातून पुनरुत्पत्ती होते. असं अखंड चक्र चालूच असतं. ही सगळी जगद्व्याळ व्यवस्था आहे. काळ्या कुट्ट मातीतून चाललेला लालभडक मखमली किडा, हिरव्यागार पानावर ऐटीनी पावले टाकणारी अळी, एखाद्या माशीचा डोळा, बिथऱ्या सशाचे उभारलेले कान, आंब्याच्या पानात लपलेली कोकिळीची तान, गरुडाची उंच भरारी, सिंहाची अरण्य दणाणून टाकणारी गर्जना,
तर मदोन्मत्त हत्तीची डौलदार चाल, निळाभोर सरोवरात फुलणाऱ्या पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी, त्यांना फुलवणारा चंद्रमा, चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, अनंत अंतराळात अशा लक्षावधी सूर्यांनी आपापल्या प्रचंड परिवारासह आपापला संसार थाटणे, ही सगळी अनादी अनंत सुव्यवस्था आहे. आणि ती कोणाची आहे? ती फक्त सक्षमची, म्हणजेच त्या परमात्म्याची होय, ज्याने निर्माण केली. सर्वच बाबतीत जो कुशल आहे, सक्षम आहे, समर्थ आहे, त्याची खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक भक्ती करायला हवी. तरच तो आपल्यालाही सक्षम करेल. त्याचे ऐश्वर्य आपल्यालाही मिळावे, त्या कृपा प्रसादाचे धनी आपणही व्हावे असं जर वाटत असेल तर आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सुव्यवस्था निर्माण करायला हवी. सकल सृष्टीचे संतुलन योजनापूर्वक सृष्टीची निर्मिती करणारा तो क्षमच असावयाचा. नुसता क्षम नाही तर मानवाला उद्धार व्हावा म्हणून संधी देणारा, म्हणून क्षमावानही म्हणायचा. क्षमा करून पुढे पुढे ढकलणारा, नेणारा म्हणून क्षमावान, क्षमापती, हे मात्र विसरून चालणार नाही. असा हा परमेश्वर श्री नारायण, त्याचं एक नाम क्षमः असं सांगितलेलं आहे. श्लोक 60, 443 नाम बघतो आपण. क्षामः. ओम क्षामाय नमः. सर्व विकारेषु क्षपितेषु स्वात्मनावस्थित इति क्षामः. समस्त विकार क्षीण असणारे, म्हणजेच ज्यांच्यामध्ये विकार नाही, कुठलीही अपूर्णता नाही, सगळ्यात ते स्थिर सम असणारे, सदा आत्मभावामध्ये स्थित, म्हणून प्रभूचं एक नाम क्षामः आहे. प्रभू विकाररहित आहे, प्रभू सर्वत्र आहे, प्रभू पूर्ण आहे. पूर्णमदः पूर्णमिदम असं जे म्हटलं जातं, अशा अर्थाने कित्येक वेळा हे सगळे गुण आपण परमेश्वराचे बघतोय. पण त्यांना ते नाम का दिलेलं आहे या दृष्टीने विष्णू सहस्रनाम बघतोय. मागचं 442 नाम बघितलं आपण क्षमः, आणि इथे 443 नाम बघतोय क्षामः. दोन्ही पद लागून का आलीत? तर जो क्षम म्हणजे सक्षम समर्थ असतो त्याचेच ठाई क्षमेची क्षमता असते. तो धष्टपुष्ट नाही, पण निर्मलत्व ज्याच्या नेत्रात आहे, ज्याच्यात क्रोधादी विकार नाहीत, जो आनंदाचा परमोत्कर्ष होय. कारण चुकले तरी तो उठवणाराही तोच आहे, तोच क्षमा करून बोट धरून कुठल्याही माध्यमाद्वारा का होईना चालवणाराही तोच आहे, पुढे नेणाराही तोच क्षमाशील आहे. म्हणून त्याचे एक नाम क्षामः. त्याच्या पुढे विनम्र होऊन चुकल्या गोष्टींसाठी अंतःकरणपूर्वक क्षमा मागा. तो कधीच दुर्लक्ष करणार नाही, आपल्यापासून विन्मुख होणार नाही, अलगत उचलून घेणारच तो आहे. पण अहंकार विरहित होऊन त्याच्या पुढे जा. त्याच्या पुढे अहंकार विरहित होऊन कर्तृत्वाचा अभिमान न ठेवता अंतःकरणपूर्वक क्षमा मागा, तो आपल्याला क्षमा करेलच. गोरखनाथ गुरूंची ओळख सांगतात की जो क्षमाशील आहे तो गुरु धष्टपुष्ट नसतो. गोरखनाथ म्हणतात की जो क्षमाशील गुरु आहे तो धष्टपुष्ट नसतो, कृश असावयाचा, त्याला बारीक म्हणता येईल. त्याचे डोळे निर्मळ असावयाचे. त्या गुरुचे लक्षण सांगतात आहे की तो कृश असतो, त्याचे डोळे निर्मळ असतात, बाह्य किंवा अभ्यंतर क्रोधादी विकारांचे प्रतिबिंब त्याच्या ठाई दिसणारच नाही. वैराग्य आणि ज्ञानाने जो परिपूर्ण आहे, सर्व अनात्म गळून देह गेह स्नेह जुळून उरलेला निखळ आत्मा, तो क्षाम असं म्हटलं जातं. गुरुणापे दुःखेन विचाल्यते. गीताही असंच म्हणते की मोठ्यातलं मोठं दुःख सुद्धा जो दूर करतो, अशा अर्थाने परमात्मा तर गुरुणाम गुरुहू आहे, म्हणजे गुरूंचाही गुरु सर्वश्रेष्ठ असा तो आहे. म्हणून सगळ्यांचा परमोत्कर्ष, त्याचं एक नाम क्षामः असं सांगितलेलं आहे. श्लोक 60, 444 नाम बघता आपण. समीहनः. ओम समीहनाय नमः. सृष्ट्याद्यर्थम सम्यगिहत इति समीहनः. सम्यक इहा म्हणजे चांगल्या क्रिया, जो सर्व जीवांचे सर्व काळी मंगल करतो. सम्यक इहत इति असंही म्हटलंय.
कारण ज्याच्या इच्छा क्रिया मंगल आहेत तो परमात्मा समीहन होय. आपल्या इच्छाशक्तीचं नियमन कसे करावे हे त्याच्याशिवाय कोणीही जाणू शकत नाही. अर्थात सृजन कार्यात पूर्ण कुशल तो समीहन होयच. सम्यक ईहते इति समीहनेः. याचा संकल्प कसा आहे? अनाशक आहे, स्वरूप अनाशक आहे, ज्याचं फल अनाशक आहे. म्हणजेच ज्याचा संकल्प कधीही नष्ट होत नाही. अनाशक, त्याचं स्वरूप नेहमी अनाशक आहे आणि फल सुद्धा अनाशक आहे. तो क्रिया, ती जी सगळी क्रिया आहे ती समीहा म्हणावायची. समीहा सद्गुणांचा प्रतीक, उच्च, उदात्त, उत्तुंग व्यक्तिमत्व असाही अर्थ याचा आहे. या शब्दाची उत्पत्ती अरबी भाषेतून आलेली आहे असं म्हणतात. तर याचा अर्थ उदारता, दयालुता असा आहे. हिंदीत याचा अर्थ प्रयत्न, कोशिश, इच्छा, कामना असाही केलेला आहे. पण प्रत्येक गोष्टीकडे, कामाकडे व्यापक दृष्टीने जो पाहतो, प्राणीमात्रांचा विचार करून सर्वांशी समभावनेने वागतो, ज्याची इच्छा, कामना आणि क्रिया यांचा समन्वय असतो आणि म्हणून तो कसा आहे? समीहन होय. गीतेच्या 18व्या अध्यायात समीहाचं वर्णन फार सुंदर आलेलं आहे की यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सीमा लोकान् हन्ति न निबध्यते. मी करता हा भाव ज्याच्यात नाही, कोणत्याही वर्णाश्रम धर्माचा, जन्माचा अभिमान जो बाळगत नाही, ज्याला फलाशा नाही वा कुठल्याही कर्मात जो आसक्त नाही, लिप्त होत नाही, विश्वसंहार केला तरी त्यामागचा हेतू शुद्ध असतो. किंवा दुष्टांना शासन केले, वध केला, अवतार कार्यामध्ये हे सगळं त्यांनी केलेलं आहे भगवंतानी, तरी तो अशी हिंसा करूनही कर्मबंधनात बांधला जात नाही, कारण त्याला त्यापासून काही मिळवायची इच्छा नाही. आत्मज्ञानमूलक फलेच्छारहित कर्म हे कसं आहे? सम्यक होय. आणि म्हणूनच असा पुरुष ईश्वरच होय. जीवाच्या कर्माकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्या सामान्य जीवांचा दृष्टिकोन कर्माकडे बघण्याचा, जीवनाकडे बघण्याचा वेगळा असतो. फलसिद्धीसाठी आपण संकल्प करतो. कल्प आणि अनुग्रह या प्रक्रियेतून मग या प्रकल्पातून जावे लागते आपल्याला. सर्व कामामध्ये उदारता, कुशलता आपली असेलच असं नाही. ईश्वराचा जो संकल्प आहे तो मात्र सर्व हितार्थ असतो. सर्व भूतहिते रताहा यासाठीच असतो. संपूर्ण म्हणजे सम्यक च इहती कल्पते इति. संपूर्ण सम्यक च इहती कल्पते इति समीहनहा असा त्याचा व्युत्पत्तीने अर्थ केलेला आहे. समीहनहा म्हणजे सम्यक इहा, त्याच्या चांगल्या क्रिया आहेत, जो सर्व काळी सर्व ठिकाणी मंगलच करतो, म्हणून ज्याच्या इच्छा क्रिया मंगल तो समीहन होय.